बघू आता आईला कोणत्या कोणत्या आवडते त्याच्यातून. अरे बापरे, मागही आहे वाटते इथे. मागं रात्री आलो तर माहीतच नाही पडलं. कितने का है भैया ये वाला? 100 रुपये. 100 रुपयाचा आहे म्हणते, पण तो अंदर आहे, बाहेर नाही उघडणार. इंडोर वाला. बरं ठीक आहे, घेऊन घे ना. मग दिसायला मस्त वाटतं, फक्त त्याची केअर करावं लागते बरोबर. केअर केली ना तर छान उगतात मग आणि दिसतात पण छान. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे सॅटर्डे, म्हणून आपलं चालू आहे चिप्स खाणं, आलू चिप्स घरचे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला घरात आता कल्ला दिसणार नाहीये आजच्या दिवस. आणि हो, आजच्या दिवसच, उद्या येऊन जाईल. कोण म्हणजे रिदात गेलाय आपल्या आईकडे, नानीकडे. म्हणून आता काही आज कल्ला दिसणार नाही घरी, नाही तर काही ना काही थोडंसं तुम्हाला दिसलंच तर आत्ताच. असं आहे मित्रांनो. आंघोळ झाली, दुकानातलंही काम साफसूफ झाली, आणि आता चाललो आहे, सॅटर्डे आहे तर मंदिरात शनिदेवांचं दर्शन घेतो आणि येतो पटकन जाऊन. गाईज मंदिराकडे आलो, तिकडे बघा बंदर दिसला मस्त, आपल्या बेबीला घेऊन आलो आहे मंदिरात. चला दर्शन करून घ्या. तर गाईज घरी आलो. गाईज आता चाललो आहे झाडं आणायला, कारण की घरातले काही काही कुंड्या पण तुटल्या आहे आणि त्यातले मग झाडं पण वाळून गेले. त्यामुळे आता काही कुंड्या आणि झाडं आणायला जायचं आहे. म्हणून आता मी, आई वगैरे चाललो आहे झाडं आणायला. आता आईची आणि बाबाची प्रतीक्षा करून राहिलो आहे, बाहेर बसलेलो आहे. कधी येते बघू आता. तेव्हा आई आली. बाबा हां चला, बाबा कुलप लावून राहिले म्हणते. चला मग आता आम्ही झाडं घेऊन येतो. मला दाखवते कोणते झाडं कशी आहे, काय कुंड्या किती कोणते घेत आहोत. चला तर मग काहीच. आता आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये झाडं बघायला आणि कुंड्या बघायला. बघा केवढी मोठी नर्सरी आहे, किती साऱ्या कुंड्या. इथे एक वेळा पण आलो होतो मी, ब्लॉग दाखवला होता तुम्हाला. तर छोट्या छोट्याच कुंड्या घेऊन गेलो होतो. इथं खूप मस्त मस्त कुंड्या आहे गाईस. पॉट्स आहे खूप छान, झाडं आहे. बघू आता आईला कोणत्या कोणत्या आवडते त्याच्यातून. अरे बापरे, मागही आहे वाटते इथे. मागं रात्री आलो तर माहीतच नाही पडलं. काही आता आईला हा वाला झाड पाहिजे नव्हता, तर त्याच्यातले. कितने का है भैया ये वाला? 100 रुपये. 100 रुपयाचा आहे म्हणते. 2 लेना है, बराबर बताओ. कम कुछ भी नहीं क्या? नाही म्हणते काहीच कमी. गाईज आहे बोनसाई झाड, छोटा म्हणजे जास्त मोठा उगत नाही म्हणते. मस्त वाटत आहे, हाही मस्त आहे. कोणता कोणता? हा चांगला आहे ना, ते कमीच तर नाही करत ते. 150 देतो म्हणते, कमी 180 आहे. अच्छा अच्छा, घेऊन घे ना. पण तो अंदर आहे, बाहेर नाही उघडणार. इंडोर वाला. कुंड्या नाही का? बरं ठीक आहे, घेऊन घे ना. एक घेऊन घेतो, एक निकालो अच्छा वाला. मस्त मस्त झाड आहे गाईज, इकडे पण आहे. बापरे, कोणतं घे ना, पाहू ना. एक यूज तर करून पाहू आपण. घेऊन घे, चांगला वाटत आहे. आणखी पूर्ण तिथपर्यंत आहे सगळीच. वा मस्त, काय बढिया वाटून राहिलं. गुलाबाची झाड आहे गाईज. आई म्हणत होती गुलाब कुठं आहे, तर बघ रे, पिंक आहे, येल्लो आहे, व्हाईट आहे. छान आहे, दिसायला मस्त वाटतं, फक्त त्याची केअर करावं लागते बरोबर. केअर केली ना तर छान उगतात मग आणि दिसतात पण छान. वा वा वा, पण याला मेंटेन करावं लागते गाईज. मेंटेन करू नये ना तर इतकं ते म्हणजे जळून जातात. छान आहे, मस्त मस्त कुंड्या ठेवून आहे गाईज. म्हणजे एलिफंटच्या आहे, बदकच्या आहे, वेगळ्या वेगळ्या. हे सगळे वृंदावन आहे. इकडे पण कुंड्या आहे छान. ना आपलं तर झालं घेऊन, तुम्हाला दाखवतो आता काय काय घेतलं. तर 2 मोठ्या कुंड्या, 6 छोट्या कुंड्या,
पांढरा गुलाब, लाल गुलाब, पिवळा गुलाब आणि हे 2 क्रिसमसवाले ट्री आणि इंडोर 2 ट्री असे घेतले आहे. आता आपण फायनल प्राइसिंग करून पैसे देऊन निघूया. तर मग काही जाता हे भैया आम्हाला ठेवून देत आहे गाडीमध्ये. बराबर रख देना भाई, नहीं तो फिर पीछे के पीछे गिर के वो टूट जाएगा. गिरेगा नहीं ना. चलो ठीक आहे गाईज, पूर्ण सेट झाले आहेत आपले. आता जाऊया घरी घेऊन. आता घरी आलो. आता एक एक बरोबर नेऊन ठेवून द्या लागेल. का वल्ल झालं माझं मागून ना. हो गरमीच तेवढी होते तर मग नंतर लावून देशील ना. गाईज आपण नाही का, आता आपल्याकडे हा स्टॅबिलायझर होता, हा लावलेला आहे. हा ऑटोमॅटिक व्होल्टेज करेक्टर आहे. कारण की ह्या फ्रीजचा असा विषय होऊन राहिला होता की लाईन येणं जाणं केल्यानंतर ह्या फ्रीज खराब होऊन राहिला होता, थंड करत नव्हता. म्हणून आम्ही मग तिथे म्हणजे दुरुस्ती केली. LG वाल्याला बोलवलं तर LG वाला म्हणत आहे की व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, तर तुम्ही म्हणजे स्टॅबिलायझर लावा, नाही तर फ्रीज पुन्हा खराब होईल, मग ते किट बदलावं लागेल, 3-4 हजाराचा खर्च येईल. म्हणून आम्ही स्टॅबिलायझर लावला. आता बघू कधी लाईट वगैरे गेली तर काही होते का. तयार दिसत आहो. तर मी आता चाललो आहे माझ्या मित्राच्या मेडिकलमध्ये, म्हणजे शॉपमध्ये. कारण की थोडं बोर होऊन राहिलो. रिदार नाही आहे, मृता नाही आहे, तर चला म्हटलं थोडा वेळ बसाव त्याच्या शॉपमध्ये, मग घरी यावं. चला मग आम्ही आता पोचलो अलंकारच्या शॉपमध्ये. आता इथे थोडा वेळ टाइमपास करू, मग जाऊ घरी. बसून होतो, काही लक्षात पण नाही आलं, पण बाहेर बघा काय चालू झालं. मस्त पाऊस चालू झाला जोरानं. मी नाही का आईला म्हटलंही होतं आज रात्री पाऊस येईल नक्कीच म्हणून. पाऊस चालू आहे. आपले तर झाले वांदे जायचे. आता आपल्याला इथं आणखी थोडा वेळ थांबावं लागेल. मग गाईज घरी आलो आहे. आता पटकन चेंज करतो आणि जेवण करतो गाईज. आता गाईज आज बनले आहे भरले वांग्याची भाजी, तेलाचे पराठे. आज बनवलेला आहे स्वयंपाक आईनी. बाबाची मज्जा आहे बा, कशी चेहऱ्यावर रोनक आहे बाबाच्या. आता मी करतो शॉपला बंद, कारण की टाइम झालाय शॉप बंद करण्याचा. बाबा गेले तिकडनी शेट म्हणजे ते पल्ला टाकायला, मी इकडनं बंद करतो तर जातो. रूम मध्ये आलो आहे. आता करतो एडिटिंग, आणि मग एडिटिंगला उशीर होते एक तर आधीच. मग म्हणजे एडिटिंग करता करता मला अशी झोप लागते, मी असं जर डुलक्या मारतो तेव्हा काही व्हिडिओ असे समोर चालले जाते, मग पुन्हा मागून बघायला लागते काय एडिट करायचं आहे, काय डिलीट करायचं आहे. त्यात आणखी टाइम निघून जाते. मग आता म्हणून लवकर एडिट करतो, झोपतो. मग आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.